हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी ब्रोकोली आल्मंड सूप अतिशय मस्त हेल्दी असं सूप घेऊन आलेली आहे। त्यामुळे नक्की हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता मी बाजारातून अशी पद्धतीचं ब्रोकोली घेऊन आलेली आहे आणि या सूपसाठी आपल्याला लागणार आहे एक छोटूसा कांदा, एक हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून घेतल्या आणि इथे आपल्याला बदाम लागणार आहे। बदाम मी 10 घेतलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहोत, ब्रोकोली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुरे वेगळे करून घ्यायचे। तुरे मी इथे वेगळे केलेले आहेत। एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये आलं सुद्धा घालून घेणार आहोत। सगळं जे साहित्य आहे ते 1 मिनिटभर आपण लो फ्लेमवरती परतणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच हाय करायची नाही आहे। लो फ्लेमवरती 2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये आपण बदाम अख्खे सुद्धा घालू शकतात किंवा तुम्ही काप करून सुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। ब्रोकोली सुद्धा घालून घ्यायचे। ब्रोकोली सुद्धा तुम्ही थोडी छोटी केली तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे। छानपैकी मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही कधी ब्रोकोली आल्मंड सूप केलं आहे की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर ही रेसिपी आवडली तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। 1 पेलाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवायला ठेवायचं आहे। त्यामुळे झाकण घालून ठेवूयात आणि साधारण 10 मिनिटं लागणार आहेत या प्रोसेसला। इथे तुम्ही बघू शकता हलकंसं मऊ झालेलं आहे। मी चेक करते, येस, काही शिजलेलं आहे पण थोडंसं कच्चं वाटतंय। त्यामुळे परत एकदा मी झाकण घालून ठेवणार आहे साधारण 2 ते 3 मिनिटं आणि 2 ते 3 मिनिटांनंतर परत एकदा चेक करणार आहे। पूर्णपणे ब्रोकोली शिजलेली आहे। थंड करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण छानपैकी पेस्ट तयार करून घेणार आहोत। ही पेस्ट तयार झालेली आहे आणि आता सूप आपलं काही मिनिटातच तयार होणार आहे। त्यासाठी व्हाईट सॉस मी बनवते। थोड्याशा बटरमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालून घेऊयात। छानपैकी मिक्स करून घेऊयात। मी शक्यतो व्हाईट सॉस घरच्या घरीच बनवते आणि अतिशय सोप्या आणि पटकन पद्धतीने हा व्हाईट सॉस घरच्या घरी बनतो। त्यामुळे काहीच वेळ लागणार नाही आहे। छानपैकी 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। मस्तपैकी गुठळ्या न होता पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं दूधसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे। हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते। आता इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता किंवा मैदासुद्धा वापरू शकता। मस्तपैकी हलवून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता हलकंसं घट्ट झालेलं आहे आणि आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण केलेली ब्रोकोलीची पेस्ट घालून घेणार आहोत। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज हव्या आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका। जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सगळी पेस्ट मी यामध्ये घालून घेतलेली आहे। छानपैकी मिक्स करून घेऊयात। हे सूप मला माझ्या नंदेने शिकवलेलं आहे। तुम्हालाही नक्की आवडेल। एकदा तरी करून बघा ही रेसिपी। आणि मस्तपैकी बाहेर थंडी पडली आणि गरमागरम हे सूप तुम्ही घरच्या घरी बनवून सगळ्यांना देऊ शकता आणि नक्कीच याचा आस्वाद घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडेसे आपण इथे काळी मिरी पूड घालून घेणार आहोत। छानपैकी मिक्स करून घेऊयात। यामध्ये मी अर्धा चमचा बटरसुद्धा ॲड केलेलं आहे। त्याची चव काहीतरी औरच आहे, मस्त लागतं आणि टेस्टी हे सूप बनतं। 1 उकळी आल्यानंतर सर्विंगसाठी रेडी होणार आहे। सर्व केलेलं आहे। मी टेस्ट करून सांगते हे सूप कसं झालं आहे। अतिशय भन्नाट चवीचं बनतं। नक्की करून बघा ही रेसिपी। सुंदर झालेलं आहे, 1 नंबर झालं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।